नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। भटके विमुक्त आदिवासी यांचे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू। जिल्हाधिकारी साहेब, आम्हाला राहायला जागा द्या, आदिवासी समाजाची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आज दिनांक 14/10/2025 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी शासन दप्तरी प्रलंबित असलेल्या रहिवासी मिळकतीबाबत योग्य व कायदेशीर निर्णय होत नसल्याने तसेच दप्तर दिरंगाई होत असल्याने आमरण उपोषण करत आहे। आम्ही जोशी वस्ती लिंपणगाव नजीक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहोत। सदर ठिकाणी आम्ही सदरील अर्जदार नंबर 1 व 2 यांचेसह इतर सुमारे 350 कुटुंबे सुमारे 40 वर्षापासून राहतो। संदर्भातील नमूद शासन निर्णयाप्रमाणे आम्ही तसेच सदर वस्तीवरील रहिवासी नागरिकांना रहिवाशासाठी घराच्या जागेचे नियमितीकरण करून तशा नोंदी शासन दप्तरी घेण्यात याव्या, न्यायाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती प्रस्ताव सह आम्ही शासन दप्तरी पाठवलेले आहे, परंतु आमचे प्रस्ताव व मागणी योग्य, रास्त व कायदेशीर असताना शासनाकडून जाणीवपूर्वक दप्तर दिरंगाई केली जात आहे। त्यातून आमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे व होत आहे। तरीही आम्ही मागील काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर याच मागण्यांवर बसलेलो होतो। त्या ठिकाणीही आम्हाला जागा व जात प्रमाणपत्र देऊ असे आश्वासन श्रीगोंदा प्रांत श्रीकुमार चिंचकर साहेब यांनी दिले होते। ते आश्वासन देऊन 4 ते 5 महिने होऊन गेलेले आहे, तरी आम्हाला आत्तापर्यंत कसल्याही प्रकारे घराखालील जागा नाही करून दिलेली। तसेच भटके विमुक्त समाजातील जात प्रमाणपत्र 500 तहसील कार्यालय या ठिकाणी 1 वर्षापासून दिलेली असून तेही मिळालेले नाही। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपोषण करत आहोत। या बेमुदत आमरण उपोषणास भटके विमुक्त आदिवासी दलित समाजातील लोकांना घरकुलासाठी जागा द्या। आज या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुणबाबा जाधव यांनी या उपोषणास पाठिंबा दिला। बोलताना म्हणाले, जोपर्यंत भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे अरुण आबा जाधव बोलले आहे। तसेच बेमुदत आमरण उपोषणकर्ते लता शिंदे, पल्लवी शेलार, अशोक मोरे, सोशल मीडिया समन्वयक राजू शिंदे, खुलकास चव्हाण, सुनील गायकवाड, सारिका गोंडे, मुमताज मुलानी, राजश्रीताई लष्करे, सिंधुबाई शिंदे, संगीता सातपुते, सचिन शिंदे, सचिन मुंडेकर, भैया गजर, नाथा सावंत, आबासाहेब शिंदे, रामदास मोरे, विकास पोटे, विजय मोहरकर, पवित्रा चव्हाण, विष्णू वायकर, उमाताई जाधव, माया गजर, जया शिंदे, अमृता शिंदे, प्रीती ढवळे, उषा घोडेकर, ममता शेलार, सुरेखा गजर, हिना वाघडकर, अनिल पोटे व इतर सर्व महिला यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पाहूया राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने घेतलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे। आम्हाला जागा मिळालीच पाहिजे, राहायला जागा मिळालीच पाहिजे, अरे आदिवासी समाजाला राहायला जागा मिळालीच पाहिजे, डोकराईतील जागा शासनाची मिळालीच पाहिजे, डोकराई तालुका श्रीगोंदा येथील आदिवासींना जागा मिळालीच पाहिजे। श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गेली 40 वर्षापासून जोशी वस्तीवरती भटकीमुक्त आणि आदिवासी समाजातले लोक गेली 40 वर्षापासून राहत आहोत। 350 कुटुंब आहेत। गेली अनेक दिवसापासून लढा चालू आहे। शासनाच्या 2-3 वेळेस चौकशी झाली, मिटिंगा झाल्यात प्रांत तहसीलदार यांच्यासोबत। कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेत, अद्यापही ती जमीन नावावर झाली नाहीये। 2-3 वेळेस त्यांना या ठिकाणी फसवण्यात आलं, म्हणून न्यायासाठी घराखालची जागा नावावर करण्यासाठी या ठिकाणी तमाम भटकीमुक्त आदिवासी समाजातले सर्व लोक, जोशी वस्ती, ढोकरा येथील, लिंपणगाव येथील सर्व लोक या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण आजपासून चालू केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात येत आहे। जोपर्यंत घराखालची जागा नावावर होत नाहीये या ठिकाणी मान्य कलेक्टर साहेबांनी इथल्या भटकीमुक्त समाजाला दिवाळीची गोड भेट द्यावी, त्यांना 7/12चा उतारा त्यांच्या नावी द्यावे, या मागणीसाठी आजपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। धन्यवाद। त्यासाठी आम्ही इथे जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत। जोपर्यंत आमचे कामं होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही। भले आमचा इथे जीव जरी गेला तरी आम्ही माघारी जाणार नाही। आम्हाला हक्काचं घर पाहिजे, कारण की आता शेतकऱ्यांच्या इतका पावसाला आम्ही सामना केला। आज 6 महिने झाले पाऊस पडतोय,
आमची लेकरं बाळ पावसाळ्यामध्ये 6 महिने झाले त्याचा त्रास सहन करत आहोत. पालामध्ये सध्याला आता आमच्या चिखलाचं खूप मोठं प्रमाण झालं होतं. आमचे पोटा पाण्याची सुविधा होत नव्हती. आता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खूप पाण्याचा प्रभाव जास्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या महिलांना, आमच्या बांधवांना हाती काम नाहीये कसलंच. आणि त्याच्यामध्ये की आता शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणता की शेतकऱ्यांची जमिनीमध्ये नुकसान झालंय, त्याची भरपाई तुम्ही तिथे देताय, परंतु आम्ही भूमिहीन लोकांनी, भट्टीमुक्त लोकांनी काय करायचं? आम्ही काय मागणार आहे? आम्ही काय म्हणतो की आम्हाला हक्काची जमीन, राहती जी जागा आहे ती तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला तिथे घरकुल द्या. पण घरकुल मंजूर झाली पण जागा नाहीये, तर ते शासनाने आम्हाला दिलं पाहिजे. जोपर्यंत शासन आम्हाला ते देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. हे आमरण उपोषण असं चालू राहणार आहे. आणि मी आता माझ्या माहेरी आहे, पण माहेरी सुद्धा माझ्या अशी परिस्थिती आहे की माझ्या घरच्यांना सुद्धा जागा नाही आहे घरी राहायला. आज आमची परिस्थिती अशी आहे की पाणी असं गळतंय, पाणी आणि जेवणाच्या ताटात सुद्धा पाणी असतं. इतकी परिस्थिती बेकार आहे. आणि आता आमची 4थी पिढी त्या जागेवर आम्ही राहतो. माझ्या आजीपासून तर माझ्या वडिलांपासून, आमच्यापासून तर आमच्या लेकरांपासून आम्ही त्या जागेवर राहतोय. तरी आमच्या जागेवर आमच्या जागेवरती नावं होत नाही आहे नावावर. आणि आम्हाला कुठलंही घरकुल भेटत नाही. आम्ही सारखे घरकुलसाठी कागदपत्र देतोय, तर ते कागदपत्र गायब झाले असं सांगतात. आम्ही विचारलं, आम्ही कागद दिली होती, तुमचे कागदच नाही आहे असं सांगतात. आम्हाला कुठलीच सुविधा भेटत नाही. फक्त आमचा वापर फक्त मत करण्यापुरताच होतो. मतदानापुरतेच आमच्या दारामध्ये मोठे माणसं येतात, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याच योजनेचा कुठलाच आम्हाला लाभ भेटलेला नाही आहे किंवा आम्हाला कुठलाच फायदा झालेला नाही आहे सरकारपासून. मी निपणगावची आहे. पहिला खेळ करता होता, आता खेळ बी नाही, काय बी नाही. आता घर नाही, जागा नाही, काय नाही. आम्हाला जागा मिळावा असं म्हणून सरकारला रोज बोलतंय, तर ते सरकार आमचं मदत करत नाही. असं पावसा पाण्यात राहायचं म्हणल्यावर सगळं घरात पाणी आलं. बारकं लेकर घेऊन कसं झोपायचं? झोपडत सगळं पाणी आहे. 4 दिवस उपाशी झोपले. आणि ते काम करून बी ते कर्जवालं बी ते उसनवालं बी ते नेतात. घरी काय खर्चाला पैसे राहत नाही. गेल्या पावसाच्या ह्याच्यात घरामध्ये एवढं पाणी घुसलेलं, आजूबाजूच्या घरांचं पन्हाळीचं पाणी वगैरे सगळं दारामध्ये साठलेलं, तळ साचल्यासारखं पाणी साठलेलं. आम्हाला घराच्या बाहेरही पडता येत नव्हतं आणि घरातही पाणी साठल्यामुळं घरातही व्यवस्थित सुविधा नव्हती. राहणार लिपंगाव जोशी वस्ती. आता सध्याला 6 महिने झाले पाऊस होता, राहायला जागा नाही, घरांनी पाणी शिरलं, पालांनी राहतो, जोशी समाज. ह्याच्यासाठी ना सरकारने जागा द्यावं. 6 महिने झाले घरांनी पाणी जातो, खाय प्यायची सोय नाही, कशाची सोय नाही. 58 घरकुल आलेले परत माघार गेले. आमच्या जळीच्यापासून आम्ही 40 वर्ष झालं राहतोय तिथं, तरी आमच्याकडे कोणी बघत नाही. मतदानाच्या टायमाला सगळे जण येतात, खासदार येतो, आमदार येतो, सगळे येतात. त्यांनी काय अजून आम्हाला राहण्यास काय जागा दिली नाही. आणि मतदान घेतलं की परत कुणी बघायला पण येत नाही. आणि आता हे 58 घरकुल आलेले आमचे माघारी गेले तर गेले, पण आता राहण्यास सुद्धा आम्हाला जागा देण्याचा कुणी काय व्हाय नाही. रोड नाही, काय नाही. आमचे मालक शिंग साळत्यात, म्हशी बाजारत्यात. मी रानामध्ये कामाला जाते. 40-45 वर्ष झालं मी तिथं राहते गाय रानामध्ये, तरी अजून जागा नावची झाली नाही. आमचे मुलं शाळा तिथे शिकले, परत आधार कार्ड, ओळखपत्र, कुपान, लाईट बिल सगळं शेत आहे. सगळे आम्ही मातंग समाज आहेत. परत तिथं इतकं असून आमची अजून जागा दिलेली नाही. नुसते सांगतात आम्ही देतो, तर कधी देणार आहे आम्हाला? राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.